सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील आणि सचिन पाटील ही जोडी आपण पाहतो. 4 षटकांची लढत असेल आणि ह्यानंतर पुढील जो सामना असेल नुकताच ज्या संघाने विजय प्रस्थापित केला तो स्कायरा 11 जय गणेश्वर दानसर आणि विरोधात जगदंब वाकळण हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्या फेरीमध्ये पहिली लढत जिंकणारा जर्मन टायगर संघ जो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. म्हणजे 2 विजेते जे राहतील त्यांच्यामध्ये आपण ज्याचा उच्चांक असेल तो पुढील फेरीस पात्र होईल आणि उर्वरित संघ तो टायगर संघाशी संघर्ष करताना पाहायला मिळेल. तर द्वितीय फेरीतील पहिली लढत पाहायला मिळेल घोट आणि टाकीगाव. सामना लगेचच सुरू करायचा आहे. 2 ऑफिशियल पंच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झाले आहेत. दोन्ही संघांना आपण विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी प्रभंजन, मागच्या मॅचचा हिरो प्रभंजन ज्यानं दमदार खेळ मागच्या मॅच मध्ये केला होता. ॲज अ फलंदाज त्यानं स्वतःला सिद्ध केलं होतं. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेफ्ट प्ले, गेम ऑन. प्रभंजन त्याच्या समोर स्ट्राईक एंड वरती सचिन आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रीतम पाटील पाहायला मिळतो. 4 षटकांची लढत. एकमेव पॉवर सर्कलचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते फेकताना प्रभंजन ओव्हर द विकेटचा पहिला चेंडू खूप दूरवरती हा रिलीज करण्यात आला होता. अगदी पिचिंग जर आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप आणि पंतांकडनं व्हाईट बॉल घोषित करण्यात आला आहे. स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतो. जवळजवळ व्हाईट लाईनपेक्षा जवळजवळ 4 ते 5 इंच बाहेर आपल्याला हा चेंडू पाहायला मिळतोय आणि दंडित केलंय. पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धावेनं खातं खुलं झालंय ते अचल 11 गावदेव घोट या संघाचं. इथे फटका चांगला आहे परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर रिंगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. फील्डची ही सजावट आहे कारण की यष्टीरक्षक गोलंदाजसह 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. उर्वरित फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण पाहतोय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल ती सचिन पाटीलसाठी. हा संघ उशिरा जरूर आला परंतु लेट पण थेट कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलची त्यांना पेनल्टी लागली होती परंतु त्या पेनल्टीला न डगमगता ती नॅचरल खेळ त्यांनी केला आणि सामना जिंकला. इथे देखील दूरवरचा हा चेंडू शरीरापासून फलंदाजच्या लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून अगदी फलंदाज बॉलच्या लाईनवरती येऊ नये यासाठी. मात्र दूरची लाईन अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. काहीशा अडचणी जरूर जाणवतात गोलंदाजाला परंतु अडचणींना मात करून आता लगेच सामना सुरू करा एक नम्र सूचना आम्ही करतो कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. फारसा वेळ ह्या ठिकाणी पूर्ण झालाय. जवळजवळ आपण विचार केला तर 1:43 अवधी झालाय आणि आता दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालाय. कुठेतरी चिंतेची बाब आहे परंतु काळ राखीव जे सामने राहिले ते सामने आपल्याला सर्वप्रथम पूर्ण करावे लागले. त्या कारणास्तव आता थोडासा उशीर झालाय. अवकाळी पाऊस आला आणि त्या अवकाळी पावसाने हाऊस केली मी म्हणेन असं म्हणावं लागेल. चांगला चेंडू. आता मात्र दिशा आणि लय सापडली आहे कारण की अचूक टप्पा वेग तर आहे परंतु त्यासोबत दिशेवरती नियंत्रण प्रबंधनला मिळवावं लागेल आणि ते काम करताना आपण पाहू शकाल. 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. दोन्ही चेंडू डॉट म्हणावे लागतील परंतु 2 एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतचं जर ॲनालिसिस पाहिलं, पहिला स्क्वेअर त्यानंतर डॉट पुन्हा स्क्वेअर आणि पुन्हा डॉट या प्रकारचं आता पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं ते गोलंदाजचं. चला, भरपूर विलंब करता टाकीगाव संघ. क्षेत्ररक्षक सातत्यानं बदलताना मात्र जो आपण अवधी खर्च करता कदाचित जर जास्त अवधी आपण खर्च केला तर एक फिल्डर आपला आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये घेण्यात येईल कारण की स्ट्रिक्ट नियम ह्या स्पर्धेचे आपण पाहतोय. जवळजवळ 4-5 संघांना पेनल्टी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली लागली गेली आहे कारण की रूल्स काही फॉलो करावे लागतात आपल्याला. इथे देखील चांगला फटका आहे. अगदी मिड ऑफमधनं चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला आहे. मिळेल ती फक्त सिंगल आणि आता ह्या सिंगलनं अकाउंट ओपन केलं स्वतःचं ते सचिन पाटीलनं 1 या आकड्यानं तर सांघिक धावसंख्या 3 या आकड्यावरती. प्रथमतः स्ट्राईक एंडवरती प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. ऑलराऊंडर खेळाडू गावदेवी घोट संघाचा
अगदी घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न, हात चेंडू देखील दूर आहे. तिसरा स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त चेंडू आता फेकी केले जातात. मोठं षटक आपल्याला पाहायला मिळतं ते प्रभंजनचं. काहीशा अडचणींना जरूर त्याला फेस करावं लागतंय. दिशेवरती त्याचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बराचसा वेळ जवळजवळ आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडू फेकण्यासाठी 3 मिनिटाचा अवधी आता खर्च झालाय जवळजवळ. इथे देखील चांगला फटका, ड्राईव्ह अतिशय चांगला आहे. क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण पाहू शकाल. चेंडू सीमारेषा पार, हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतो तो प्रीतमच्या बॅटमधनं. तर प्रणित पाटील धानसरगावच्या यांच्याकडनं देखील बारक्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. यस, प्रणित पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. तर बारक्या पोरजी यायचं आहे आपण कॅश प्राइज घेण्यासाठी. अफलातून बॅटिंग केली, 50 कंप्लीट देखील त्यांनी केली होती. ह्या स्पर्धेतील आणखीन एक 50 आपण पाहिली बारक्या पोरजीकडनं. आजच्या रात्रीमध्ये 3 50s आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ह्या अगोदर देखील आपण 50 पाहिल्या होत्या. किरण म्हात्रेची एक अर्धशतकीय खेळी पाहिली होती. त्या अगोदर शिवकर संघाच्या फलंदाजानं देखील अर्धशतक झळकावलं होतं. एकंदरीत दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली बऱ्याच फलंदाजांची. त्यामधील एक नाव म्हणजे बारक्या पोरजी. दुसरा चौकार सलगचा प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं. आता मात्र आपल्या नॅचरल खेळीला सुरुवात केली प्रीतमनं. गुणवत्ता ह्या खेळाडूमध्ये देखील भरपूर आहे. इथे फटका सजवलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आला आहे. आणि कॉट बँडच्या माध्यमातून प्रीतमला परतावा लागेल धक्का पहिला अचल 11 गावदेवी घोट संघाला. हाय स्कोर ज्या संघाचा असेल त्यांना पुढील फेरीस पात्र करण्यात येईल. म्हणजे जी बाय आपण म्हणतो, ज्या संघाचा उच्चांक असेल त्या संघाला देण्यात येईल. याची दक्षता उर्वरित 4ही संघांनी घ्यायची आहे. सद्यस्थितीला घोट टाकीगाव, त्यानंतर वाकळण आणि विरोधात धानसर, म्हणजे हे 4ही संघ. ज्या संघाचा उच्चांक असेल, जो विनर संघ शेष राहील तो संघ पुढील फेरीस पात्र होईल. अर्थातच उद्याच्या दिवसासाठी खरे तर पात्र होईल तो संघ. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज चैतन्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 1 गडी बाद 12 अशी दमदार सुरुवात म्हणावी लागेल. धावसंख्येचा वेग पाहिला, परंतु एका बाजूने विचार केला तर महत्वाचा फलंदाज देखील बाद करण्यात यश प्राप्त झालं ते प्रभंजनला. सचिनने 3 चेंडू फेस केलेत, फक्त 1 धाव त्यानं आपल्या संघासाठी एकवटली आहे. नवीन फलंदाज रोशन साळुंके मैदानाच्या आतमध्ये. चैतन्य गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. फील्डची सजावट आता मात्र केली जाते. रोशनचा विचार केला तर अतिशय दमदार खेळाडू घोट संघाचा, नेहमीच अगदी प्रकाश ज्योतात राहणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्क्वेअर कटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा त्या ठिकाणी देखील पूर्ण होत आहेत. एक धावेला खूप महत्व आहे. एक धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाचा जर आढावा घेतला तर रोहिंजन संघाला परास्त करून दुसऱ्या फेरीमध्ये आपण घोट संघाला पाहतोय. तर एका बाजूला गुरुदत्त सागाव संघाला परास्त करत साई लॉजिस्टिक टाकीगाव संघ देखील दुसऱ्या फेरीत आपण पाहतोय. इथे चपराक लावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, परंतु नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगानं 2 धावा कंप्लीट झाल्यात. डेंजर झोनला धावत होते सचिन पाटील, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतायत आणि आता 2 धावा कंप्लीट झालेत. या 2च्या मदतीनं संघ पोहोचेल तो आता 16 या कड्यावरती. अगदी सिंगल डबल त्यानंतर चौकार, अशा प्रकारे सद्यस्थितीला वाटचाल पाहायला मिळते अचल 11 गावदेवी घोट संघाची. दमदार संघ आहे. आपल्या विभागातील एक नामांकित संघ, फायटर संघ ज्याला आपण म्हणतो, तो संघ मैदानाच्या आतमध्ये. तर त्यांच्यासमोर आव्हान आहे ते अर्थातच टाकीगाव संघाचं. मागील सामन्यामध्ये दमदार खेळ या संघानं दाखवला आणि बलाढ्य अशा सागाव संघाला त्यांनी परास्त केलं. इथे देखील लाईन पाहावी लागेल. यस, मनोज पवार सर आम्हाला आता इशारा देतात की अतिरिक्त बाहेर व्हाईट बॉल.
पहिल्या षटकामध्ये देखील 3 वाईट बॉल आपण पाहिले होते आणि आता देखील स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा स्कोर कार्डवर 4 षटकांची ही देखील लढत आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटचा हा चेंडू टॉपेज लागली. चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन लेग पुढे सरकतोय. चुकी होणार नाही या कॉट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज बाद. सचिनला मात्र परतावं लागेल. नवीन फलंदाज वेल फिनिशर टीम गावदेवी घोडचा निलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र लवकर त्याला मैदानात यावं लागलं. याचं कारण की मागील चेंडूवरती सचिन देखील बाद झाला. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता पॉव्हलियन कक्षामध्ये परतलेत. इथे मात्र काही आगल्या वेगळ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, ज्या प्रकारे आमच्या रमेशांनी वक्तव्य केलं होतं की जानता वाशीवर पोहोच गए काशी, अशा प्रकारचा काहीचा फटका. मिड विकेटला फटका सजवायचा होता परंतु मिडॉनला हा चेंडू ट्रॅव्हल झाला. हवा तसा चेंडू बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही. 1 धाव आणि 1 धावेने मात्र स्ट्रायकेडवरती आता बऱ्याच उशिरानं रोशन सालुंके आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विस्फोटक शैलीचा फलंदाज आहे. अनेक अर्धशतकं ह्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी मालिकावीरचा किताब देखील पटकावलेला हा खेळाडू. बाईक देखील त्याच्या नावावरती आहेत. हलक्या हाताने इथं प्लेसमेंट पाहायला मिळते. तंत्रशुद्ध खेळ हे त्याचं वैशिष्ट्य आहे. अगदी षटकार चौकारानं बहरलेली फलंदाजी नेहमीच आपण रोशनची देखील पाहतोय. PPL मध्ये नेतृत्व देखील त्यांनी केलं होतं. रायगड युवा संघाचा संघनायक म्हणून देखील त्याच्याकडनं नेतृत्व आपण पाहिलं होतं. रायगड ठाणे अशी जेव्हा लढत होती युवा संघांमध्ये तेव्हा अतिशय दमदार खेळ त्याचा पाहायला मिळतो. इथे मात्र पायचीची अपील केली. अपील खारिज जरूर करण्यात आली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि अतिरिक्त 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली जाते. लेगबाईटचा पंचांचा इशारा. संघाच्या अकाउंटमध्ये 2 धावा ॲड होतील आणि या 2च्या मदतीनं धावफलक 20 या आकड्यावरती. षटक दुसरं या ठिकाणी पूर्ण झालंय. 2 षटकाखेरीज 21 धावा, माफ करा. अंतिम षटकावरती धावा, अंतिम बॉलवरती धावा 2 आल्यात. म्हणजे एकंदरीत 2 षटक कंप्लीट झालेत आणि 21 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात 2 गाड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ पर्याप्त बाकी आहे. या खेळपट्टीवरती फलंदाजांना वाव आहे. म्हणजे या खेळपट्टीवरती 4 षटकात किमान 45 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी अटॅक अतिशय चांगला आहे गावदेवी घोट संघाचा. मुन्नासारखा आक्रमक गोलंदाज आहे. साथीनं संदेश पाहतो रोशन आहे. म्हणजे गोलंदाजी अटॅक अतिशय चांगला आहे. मॅच रंगेल यात शंका नाही आहे. गोलंदाज ओमकार नाईक. एक ओमकार नाईक आपण बामणडोंगरी संघाचा देखील पाहतो, जो अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत राहणारा खेळाडू पाहतो. परंतु आता ओमकार नाईक टाकीगाव संघाचा कशी कामगिरी करेल, खास करून कशी गोलंदाजी त्याची असेल, त्यावरती ह्या सामन्याचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळेल. अटॅकिंग स्टान्समध्ये आपण रोशनला पाहतो. हा अगदी फसवा चेंडू गतीनं बीट केलं पहिल्याच बॉलवरती. श्वान पथक देखील आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी कॅमेऱ्यामध्ये त्याला कैद करण्याचं काम आमच्या कॅमेरामॅननं देखील केलं, पण तो पहिल्याच चेंडूवरती बीट केलं ओमकारनं. रोशन सारख्या फलंदाजाला थांबवणं इतकं सोपं काम नाही आहे, परंतु ते काम पूर्ण करावं लागेल. इथे चपराक लावली आहे. मिडॉपच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. धाव घेण्याची संधी नाही आहे. अगदी धाव घेण्याचा प्रयत्न निलेशनं केला, परंतु लगेचच त्याला माघारी पाठवलं रोशननं, कारण की त्याला माहित होतं इथे धाव कंप्लीट होणं कठीण आहे. दरम्यान इथे फटका सजवला गेलाय, परंतु चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल हातातनं निसटलाय. कठीण झेल होता. तोपर्यंत वेळ होता. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात आणि या 2च्या मदतीनं मात्र आता धावफलक 23 या आकड्यावर तर रोशन पोहोचेल तो 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत. मोठा फटका पाहायला मिळत नाही आहे, परंतु मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर त्यांचे चाहते त्याच्याकडनं नेहमीच वर्तवत आहेत.
आज अगदी अपेक्षेलायक खेळ पुन्हा एकदा रोशनला करावा लागेल, कारण की संघ थोडासा बॅकफुटला आहे. इथनं मोठे फटके नितांत गरजेचे असतील. चांगला चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, मिळेल ते फक्त सिंगल धाव. कौतुक करावं लागेल ओमकारचं देखील, कारण की अगदी फलंदाज आक्रमक मूडमध्ये आहेत, परंतु अशा मुवमेंटला देखील त्यांना थांबवण्याची क्षमता सद्यस्थितीला ओमकारनं दाखवली आहे. ओमकार नाईक दमदार कामगिरी, 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. साई लॉजिस्टिक्ससाठी अतिशय चांगली गोलंदाजी ओमकार नाईकची आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू देखील चांगला आहे, लेंथ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते, सोबतच लाईन देखील अचूक आहे. म्हणजे टप्पा आणि दिशा याच्यावरती अचूक नियंत्रण, आणि हेच त्याच्या यशाचं गमक आहे. आणि त्या प्रकारची गोलंदाजी ओमकार नाईक दाखवत असताना शेवटचा चेंडू षटकातील. दरम्यान हा चेंडू देखील चांगला होता. 1 धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय, दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि दुसरी धाव घेत असताना मात्र थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली, आणि त्या संधीचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट केल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या 26 या आकड्यावर षटक हे देखील कंप्लीट झालंय. परंतु या षटकाचा जर विचार केला तर हे वाजवी षटक राहिलं ते टाकीगाव संघासाठी, कारण की फक्त 5च धावा खर्च केल्या त्या ओमकार नाईकनं. इकॉनॉमिकल त्याचं हे षटक राहिलं, आणि प्रतिस्पर्धी गावदेवी घोट संघाला 3 षटकामध्ये रोखलंय ते 26 या आकड्यापर्यंत. अंतिम षटक. चला आपण टीम मीटिंग करू नका, लगेचच गोलंदाजची नियुक्ती करून आपण गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाला सुसज्ज करायचं आहे. शेवटचं षटक असेल. गोलंदाज अंकित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा धपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पाहतो, जिथे संघर्षमय षटक आपण पाहिलं ते नितीश कुमार रेड्डीचं अगदी एकटा लढला असं म्हणावं लागेल, कारण की संघ अडचणीत सापडला होता. अशा मोमेंटला त्याच्या बॅटमधनं पहिलं जे षटक इंटरनॅशनल क्रिकेटमधलं आलं, आणि ते अगदी महत्त्वाच्या क्षणाला, मोक्याच्या क्षणाला ते षटक, आणि अगदी भावूक क्षण आपल्याला अनुभवायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेर देखील. अंकितच्या अगेन्स्ट मात्र हा फटका सजवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार दणदण करत चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला चौकार पाहायला मिळतो. अगदी भन्नाट वेगानं चेंडूनं सीमारेषा चिरत अगदी हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज अंकित पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय राऊंड द विकेटनं. अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय, दुसऱ्या धावेसाठी वेगानं पलटले. दुसरी धाव घातक ठरू शकते, परंतु फेकी ॲक्युरेट नव्हती. एका टप्प्यावरती फेकी करण्याचा प्रयत्न, आणि तिथे अतिरिक्त उचली देखील बॉलनं घेतली, आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून बॅकअपला जो क्षेत्ररक्षक आला होता त्याच्या हातामध्ये गेला, तोपर्यंत अवधी प्राप्त झाला. 2 धावा तिथे मात्र कंप्लीट करण्यात आल्यात, आणि 2 धावेनं स्ट्राईक खास करून रोशनच्या खात्यामध्ये आली आहे. ही महत्त्वाची बाब आहे ती गावदेवी घोट संघासाठी. आचल 11 गावदेवी घोट संघ आपण पाहतोय. आज आचल 11 या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इथे फटका सजवलाय, स्ट्राईक माझ्या खात्यामध्ये का ठेवली आहे हे दाखवत असताना, परंतु फटका सजवत असताना टायमिंग त्यानं साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू विसावला तो लॉंगांच्या हातामध्ये, आणि फलंदाज रोशन सालुंके बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच जगदंब वाकळण आणि विरोधात स्कायर 11 जय गणेश्वर धानसर संघ. टॉससाठी आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, आणि ज्या संघाचा उच्चांक असेल त्या संघाला बाय, म्हणजे तो संघ पुढील फेरीस पात्र होईल हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. ब्रदर्स ग्रुप रांजणपाडा या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. या आपण भरपूर सीट्स खाली आहेत, आता येऊन विराजित व्हायचा आहे. नवीन फलंदाज रोहित सालुंके मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, आणि दुसरी धाव घेत असताना
फलंदाज मात्र बाद झालाय. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचू शकला नाहीये आणि आता पंचांचा इशारा, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज अनिकेत मडवी. इथे बॉलर्स बॅक ड्राईव्ह, परंतु चेंडू फलंदाजच्या बॉडीवरती जोर आला. एक धाव कंप्लीट झाली आहे. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. रोहित आणि अनिकेत ही जोडी, नौखी जोडी, अगदी लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा. धावसंख्या जरी कमी भासत असली तरी देखील बॉलिंग अटॅक अतिशय जबरदस्त आहे अचल 11 गावदेव घोट संघाचा. म्हणजे मॅचमध्ये फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळेल. फटका तर सजवलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू गरंगळत जाईल अगदी स्क्रीनच्या समोर. व्ही सेपमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आता मात्र कंप्लीट होत आहेत. अंतिमचा हा चेंडू टार्गेट सेट बॉल होता आणि त्यावरती 2 धावा प्राप्त झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते 36 या आकड्यावर. प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये 9च्या सरासरीनं 4 गडी बाद 36 धावसंख्या नोंदवली आहे. तर 37 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट आहे ते साई लॉजिस्टिक टाकीगाव या संघासमोर. हे लक्ष पार होईल की या लक्ष्याचा बचाव होईल, कारण की मागच्या मॅचमध्ये बचाव करत असताना सामना जिंकला होता, तर एका बाजूला पाठलाग करत असताना सामना टाकीगावनं देखील जिंकला होता. म्हणजे या मॅचमध्ये काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे, कारण की 2 तुल्यबल ताकदवर संघ आहेत आणि विजयासाठी ते लढतील यात शंकाच नाही आहे. परंतु नेक्स्ट मॅच जगदंब वाकळण संघाचा संघनायक आणि स्कायरा 11 जयगणेश्वर धानसर संघाचा संघनायक टॉससाठी यायचा आहे. डीके ह्या ठिकाणी दाखल झालेत. तर तुषार पोरजी या आपण टॉससाठी लगेचच. आपण टॉस बॉक्समध्ये टॉस देखील लगेच करू. तुर्तात दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन. आणि दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल आमचे मित्र रमेशांचा. चला या धानसर संघ यायचा आपण टॉस साठी. यस, सागर पाटील युनिटी कंस्ट्रक्शनचे आमचे इंजिनियर आहेत. सागर पाटील ना? यस, सागर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच धानसर आणि विरोधात जगदंब वाकळण. स्कायरा 11 जयगणेश्वर धानसर आणि जगदंब वाकळण असे 2 संघ आमने सामने असतील. 2 दमदार संघ, दोन्ही बाजूने अतिशय चांगली तगडी टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. डोनाल्ड पोर्जी, बारक्या पोर्जी जे विस्फोटक शैलीनं आपण पाहिले त्यांना. त्यानंतर एका बाजूनं सोमनाथ गायकर, निकेशची खेळी आपण पाहिली. म्हणजे मॅचमध्ये अगदी रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. तर चला धानसर संघ संघनायक या. चला गेम स्टार्ट. प्रथम फलंदाजी करत असताना गोट संघाने धावा जमा केल्या 36. पहा सर्जा ग्रुप घोट यांच्याकडनं मुन्नासाठी मात्र पारदर्शिक आलाय. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शिक दिला जाईल. पहा मुन्ना सारखा गोलंदाज आहे घोट संघाच्या माध्यमातून आणि मुन्ना एकमेव असा आहे ना, पहा त्याचं नाव प्रॉपर पाहतो योगेश आणि त्यानंतर मुन्ना नावाने प्रसिद्ध हा खेळाडू. गोलंदाजी पाहत आहे ना मलिंगा स्टाईल, अचूक टप्प्याची
आणि सातत्याने ना जास्तीत जास्त यॉर्करचा वापर केला जातो. आणि दरम्यान आपल्या मुख्य अतिथी कक्षात ब्रदर्स ग्रुप रांजणपाडाचे सर्व शिलेदार आपल्याला पाहायला मिळतात, उपस्थित आहेत. दोन्ही संघनायक आलेत, तुषार आहेत, डीके देखील आहेत. मी विनंती करतो आमच्या सागर यांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांची लढत, हाय स्कोर ज्या संघाचा असेल तो संघ पुढील फेरीस पात्र होईल. टॉस करूया आपण. हो पहिला चेंडू मात्र उंच उडाला, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चिडिया छुप गई खेत में, तो म्हटलं जातं ना मामा ठाकुर, सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई? धानसर संघानं टॉस जिंकलाय. यस, पहिला फलंदाज मात्र गारद होतोय. निहाल बॅक टू पवेलियन. पहिला मात्र विचार केला, पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्यात 36 धावा आणि 37 लक्ष घेऊन उतरली आहे मैदानाच्या आतमध्ये घोट संघ. आणि मुन्नाने पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय. चांगली गोलंदाजी. आणि घोट संघाचा विचार केला ना प्रमुख गोलंदाज पाहतोय आपण मुन्नाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये प्रभंजन. पहा विचार केला ना मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी केली होती या फलंदाजाने. तोच फलंदाज स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती योगेश उर्फ मुन्ना. मलिंगा स्टाईल पाहता आपण. हो हा चेंडू मात्र फाईलला जाईल. थोडासा मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा काम करत असताना लाईन मात्र थोडीशी भटकलाय मुन्ना. खराब चेंडू फेकलाय. वाईट सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पाहतोय आपण संघाचा श्री गणेशा झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या माध्यमातून पाहतोय आपण एक आदर्श खेळाडू घोट संघाचा प्रीतम पाटील. आणि जेव्हा मी मॅच पाहतोय ना घोट संघाची, तेव्हा प्रीतम पाटीलची बॅटिंग आणि क्षेत्ररक्षण मी आवर्जून पाहतोय. सातत्याने मात्र पुन्हा एकदा काय चेंडू हाताळलाय. सलगचा दुसरा चेंडू डॉट फेकला योगेश या गोलंदाजाने उर्फ मुन्ना. मुन्नाचा विचार केला ना बॉडी लँग्वेज पाहू शकाल आपण. आणि त्या बॉडी लँग्वेजचा पूर्णपणे वापर करत असताना शोल्डरचा जेव्हा तो चेंडू रिलीज करतोय ना त्या चेंडूवरती मात्र पूर्णपणे ताकद झोकून देतोय. काय गोलंदाजी केली आहे. वाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च केली आहे. अद्याप 3 चेंडू फेकल्यात योगेशने. एक विकेट सुद्धा कॅरी केलाय. हो पुन्हा एकदा कदाचित मी म्हणेन बॅटची कडा होती का हा प्रश्न पडला होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलगचा चौथा चेंडू मात्र डॉट फेकलाय. पहा पहिल्या सामन्याचा मात्र मॅन ऑफ द मॅच होता तो खेळाडू. त्या खेळाडूला मात्र 3 चेंडू मात्र जाग्यावरती ठेवलाय. काय गोलंदाजी करत असताना योगेश उर्फ मुन्ना पुन्हा एकदा तयार. काय गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. 37 धावेचं लक्ष घेऊन उतरली आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी करावी लागेल. त्याचं एकमेव कारण मात्र मुन्नाची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आहे. पुन्हा एकदा सज्ज. थोडासा मध्ये अडथळा पाहतोय मुन्नाचा विचार केला ना काय गोलंदाजी. मुन्नाचा कौतुक मात्र जेवढं करेल तेवढा कमीच आहे. मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली ती मुन्नाने. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. प्रभंजनला पाहतोय. चांगला चेंडू टॅप केला. चेंडू पुश केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न दूरवर येईल. रोशन सालुंके पाहतोय. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून ना टोटल धावसंख्या पाहतोय आपण 1 गडी बाद 2 धावा. मुन्नाचा विचार केला काय गोलंदाजी केली. एक चेंडू वाईट फेकला त्याने या षटकामध्ये आणि 1 धाव मात्र खर्च केली आहे. म्हणजे अद्याप मुन्नाने चेंडू फेकले गेलेत 5 आणि 5 चेंडूमध्ये मात्र हवा खर्च केल्या 2 आणि एक विकेट सुद्धा आपल्या नावावरती ठेवली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र काहीच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. चेंडूला फक्त पाहत राहिला
आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल पहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 2 धावा. आता मात्र समीकरणचा विचार केला 18 चेंडू आणि 35ची गरज. चला टाइम अलर्ट असेल, घोडसंघ आपण लक्ष द्या. आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत 15 मिनिटांमध्ये. नक्कीच, कारण की वेळेची मर्यादा आता प्रत्येक संघाने पाळायला हवी यात शंकाच नाही. ब्रदर्स ग्रुप रांजणपाडाचे सर्व शिलेदार अक्षय कडू असतील, सुमित कडू, आशू कडू असतील, ज्ञानेश्वर पाटील हे सर्व मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात आमच्या VIP डाईजमध्ये. सहर्ष स्वागत त्यांचं सर्वांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं. मॅच रंगली आहे. खरं तर रमेश, आपण विचार केला तर सुरुवातीला सांगितलं होतं धावसंख्या ह्या खेळपट्टीच्या मैदानाच्या तुलनेत कमी जरी वाटत असली तरी देखील गावदेवी घोडसंघाची गोलंदाजी ही धारदार आहे. आणि खास करून मुन्नाचा विचार केला तर जो सध्या शहरी विभागातनं देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो, ओपनचं क्रिकेट देखील तो खेळतो आणि त्याच्यामध्ये असलेली क्षमता आज पुन्हा त्यानं सिद्ध केली आणि आता मॅच त्यानं बनवली आहे. कारण की पहिल्या षटकात फक्त आल्या 2 धावा आणि आता येणाऱ्या 3 षटकामध्ये आवश्यकता आहे ती 35 धावसंख्येची. नक्कीच साई सर, विचार केला ना, मुन्ना एक प्रॉपर मात्र खेळाडू आहे. त्यानंतर पाहतोय ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहतोय रोशन सालोंकेला पाहतोय घोडसंघाच्या माध्यमातून. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी आहे आणि घोडसंघाकडे मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी. दुसरा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हो, पहिला चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. मी तर म्हणतो चुकी केली आणि चेंडू जाईल फराल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा आहे तो संघर्षमय चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. आता मात्र समीकरणचा विचार केला 17 चेंडू आणि 31ची गरज असेल. 6 चेंडू म्हणजे विचार केला 6 धावा लागल्या गेल्या त्या स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. संदेश पाटील वरती मात्र आक्रमक चढवला जातोय. हो, पुन्हा एकदा बॅटची कडा आणि चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलाय गोलंदाजाने आणि जसा माघारी परतवलाय फलंदाजाला. झटका क्रमांक लागलाय 32. ओमकार मडवी कुठे असतील तर या, आपण आपले साथी सहकारी आपली प्रतीक्षा करतायत. तर ओमकार मडवी कुठे असाल? या स्पर्धेचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक आहेत, बेस्ट स्कोरर या स्पर्धेचे आमचे ओमकार मडवी कुठे असाल तर या. विचार केला ना टीट फॉर चाट, ईट का जवाब पत्थर से देतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाज. 5 चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र लगेचच प्रत्युत्तर दिलाय गोलंदाजाने फलंदाजाला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील खारपाटे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. खार पाटील मैदानाच्या आतमध्ये झाला एंटर. विचार केला ना अजूनही मात्र पहिल्या षटकामध्ये मुन्नाने मात्र 1 विकेट कॅरी केला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेट पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, ट्रॅपिंग क्रिकेट पाहतोय. गॅप मध्ये आहे चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू जाईल सीमा पार. हा खेळाडू मध्ये विचार केला ना ट्रॅपिंग क्रिकेट पाहतोय, चेंडू होईल फरार गोलीच्या वेगाने. चौकार दर्शन 4G कडनं मात्र पारितोषिक लावला गेलाय. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय. चला स्पीडअप करा, टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. विचार केला ना थोडासा फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, शॉर्ट बॉल आणि त्यानंतर मात्र ताकदीचा वापर. चौकार नंतर हा ठोकलाय षटकार आणि टोटल धावा खर्च केल्यात. मी तर म्हणेन या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. त्या गोलंदाजाने थोडासा मागडा ठरलाय, अर्ध्या पीच वरती चेंडू टाकला होता, त्यानंतर मात्र काय थोडीशी जागा बनवली ना, काय फटका लगावला या ठिकाणी. षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. 2 गडी बाद 16 धावसंख्या पाहतोय. अजूनही मात्र या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे 4 चेंडू मध्ये या गोलंदाजाचा विचार केला ना धावा खर्च केल्या तब्बल 14 धावा. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी होती,
फक्त 2 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजाने. चला गाडी कुणाची आहे बघा, 4 व्हीलर. आपण गाडी बंद करायची आहे. पहा गाडीची लाईट बंद करा. आपण पुन्हा एकदा सिज्ज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. काय फटका लगावला त्या ठिकाणी. हो पुन्हा एकदा लो फुल टॉसचा चेंडू होता, त्याला प्रत्युत्तर देत असताना एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने पाहतोय 17 धावा जमा केल्यात. 17 का खतरा, किसके लिए बनेगा देखा जाएगा मैदान के अंदर. एका साइडला संघ पाहतोय आपण आई गावदेवी संघ घोट आणि त्यांना फाईट करतोय. हो टाकी गाव. त्यानंतर मात्र काय रिव्हर्सच्या माध्यमातून भांडी घासा शॉट हा येतोय चौकार आणि चौकारच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला 12 चेंडू आणि 16 धावींची गरज असेल. पहा या खेळाडूचा विचार केला ना, हा गोलंदाज थोडासा महागडा ठरलाय. तब्बल या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. आता मात्र कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हा प्रश्न पडलाय गोट संघाला आणि हा टीम मीटिंग मात्र पाडण्यास भाग पाडलाय. समीकरणचा विचार केला 12 चेंडू आणि 16 ची गरज असेल. घोट संघाचा आदर्श खेळाडू पाहतो आपण प्रीतम पाटील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. या धावा मात्र रोकेल का, काय फलंदाजी करत असताना पाहतोय फलंदाज पाच स्वप्नीलची आणि चैतन्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वप्नीलच्या माध्यमातून 3 चेंडू मध्ये 11 धावा जमा केल्यात आणि त्यानंतर पाहतोय आपण चैतन्याच्या माध्यमातून 2 चेंडू मध्ये 4 धावांचे योगदान दिलंय. चांगली फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील. हो पहिला चेंडू फेस करत असताना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. जसा चेंडू पकडलाय तसा फेकला मात्र तोपर्यंत सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 11 चेंडू आणि 15 धावीची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 2 धावीची मागणी करेल का हा प्रश्न पडलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. फेकी सुद्धा अचूक आणि अचूक फिल्डिंग पाहतोय आपण गोट संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 37 धाबीचं पाठलाग करत असताना 24 धावा लागल्या गेल्यात. अजूनही विचार केला 10 चेंडू आणि 14 ची गरज असेल. हो या वेळेस मात्र काय फटका लगावलाय. या चेंडूला थोडीशी उचली दिली होती. त्यानंतर पाहतोय आपण सुपला शॉट मारलाय. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. एक्स रिप्ले मध्ये पाहता आपण. पहा सुपला शॉट. बॅटची थोडीशी अतली कडा. त्यानंतर मात्र चेंडू उंच उडाला आणि सीमा रेषे जवळ जाऊन थांबलाय. चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय फलंदाजी केली. हो चाबूक शॉट नंतर काय फटका लगावलाय. वा बॅक टू बॅक दुसरा चौकार. टोटल पाहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 31 आकड्यावरती जाऊन पोहोचला. थोडासा प्रति हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आणि सीमा पार आणि MS धोनी स्टाईल मध्ये हा सामना सुद्धा फिनिश केलाय. काय फटकेबाजी लगावली. तर हार्ड लक गोट संघ. पुढच्या मॅच साठी मात्र बेस्ट ऑफ लक असेल. चला या पुढील सामना आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हा. आणि या सामन्याचा सामनावीर स्वप्नील ठरलाय. 7 चेंडू आणि 26 धावेचे योगदान. 2 षटकार आणि 3 चौकार मात्र त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. काय फलंदाजी.